तुम्हाला माहिती आहे का, 1 चमचा तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा छान परतला की टोमॅटो घालायचा। टोमॅटो पण छान परतून घ्यायचा। मग त्याच्यामध्ये काही मसाले घालायचे, जसं हळद पावडर, आमचूर पावडर, लाल तिखट, धना पावडर, मीठ, हे सगळं घालून 1 मिनिटभर परतून घ्यायचं। मग पनीर घालून घ्यायचं, पनीर घालायचं, मग कोथिंबीर घालायची भरपूर अशी, आणि गॅस बंद करायचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। इथं आपले पनीरची भाजी तयार होते। तुम्ही अशीच मुलांना डब्यामध्ये खायला देऊ शकता। पण मी तर मुले घरात ढबू मिरच्या भरपूर होत्या, कोणी त्याला शिमला मिरची पण म्हणतात, ते खात नाहीत म्हणून मी असा जुगाड केलेला आहे। नक्की तुम्ही ही भाजी करून बघा। काय करायचं, ढबू मिरचीचं वरचं देठ काढायचं, आतल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या। आणि व्हिडिओमध्ये बघितला तुम्ही, मी सगळं पनीरचं जे स्टफिंग होतं केलेलं तयार भाजी, ती असं ढबू मिरचीमध्ये भरून घ्यायची आणि याचे 2 काप करून घ्यायचे। आता त्याच पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं, अर्धा चमचा, जास्ती घालायचं नाही। आणि त्याच्यामध्ये जे ढबू मिरचीचे स्टफिंग केलेलं आहे ते असं ठेवून द्यायचं। बारीक गॅस करायचा, मोठा गॅस करायचा नाही। बारीक गॅसवरती झाकण लावून 1 वाफ काढून घ्यायची। आणि 1 वाफ काढून झाली की दुसऱ्या बाजूने पण आपल्याला हे पलटून घ्यायचं आणि ते वाफ काढून घ्यायची, दुसऱ्या बाजूने पण शिजवून घ्यायचं। आणि तो मस्त अशी पनीर ढबू मिरचीची स्टफिंगची भाजी तयार होते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल। आणि आजची रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि इथपर्यंत आलाय तर चॅनलला सबस्क्राईब करा।